मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बडे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो आपण आज आवर्जून शिरूर तालुक्यामध्ये मुखई हे गाव आहे आणि हा सर्व परिसर बागायती आहे। भाजीपाला फळपिकं ही सगळ्या प्रकारची आणि अत्यंत उत्कृष्ट शेती केली जाते। अशा भागामध्ये आपण आवर्जून एक कलिंगडाचा व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहे। तर मित्रांनो कलिंगडाचा जर विचार केला तर असं हे एक वेलवर्गीय पीक आहे आणि पारंपरिक आपल्याकडे ओढा किंवा नदीच्या गाळा वाळूमध्ये हे पीक घेतलं जायचं। तसं आपल्याकडे कलिंगडाचं क्षेत्र फार कमी आहे, परंतु उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार राज्यामध्ये याची लागवड जास्त होती। तसं पाहिलं तर कलिंगडाचा हंगाम हा उन्हाळ्यात असतो, परंतु या पिकामध्ये आपल्याकडचं क्षेत्र अत्यंत कमी आहे। मग आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे टेम्परेचर जास्त जाते, त्याच वेळेस आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष असतं। पण कलिंगडामध्ये आणि खरबुजामध्ये जर आपल्याला संधी असेल तर दोन वेळेस संधी असते। पहिली संधी आपण जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर लागवड केली आणि तो जर माल जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही उत्तर भारतात गेला तर ती एक मोठी संधी असते, कारण त्यावेळेस त्यांच्याकडची थंडी जास्त कमी झाली असते, लागवडी सुरू झाली असतात आणि त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो। त्यासोबत दुसरी एक संधी मित्रांनो आपल्याकडे असते, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे, दुष्काळी भाग आहे, जसं की सोलापूर, अहिल्यानगर, काही पुण्याचा भाग, जिथं तुम्ही एप्रिल मे मध्ये लागवड करायच्या म्हणजे वातावरणात बदल सुरू झाला, रोहिणीच्या नक्षत्राच्या वेळेस जर केला तर त्यावेळेस तिकडं पाऊस कमी असतो आणि त्यावेळेस जर लागवडी केल्या तर ह्या दोन टप्प्यात जर लागवडी केली तर महाराष्ट्रातल्या हलक्या जमिनीमध्ये पोट्याच्या जमिनीमध्ये, गाळाच्या जमिनीमध्ये हे पीक आपल्याला चांगलं पैसे देऊ शकतं। तसा विचार केला तर कलिंगडामध्ये चुना, फॉस्फरस, खनिजे, जीवनसत्व अ, ब, क असते। याचा वापर ज्यूससाठी होतो, ताज्या स्वरूपात खाल्लं जातं आणि मग ताज्या स्वरूपात जास्तीत जास्त खाल्ल्यामुळे याचं विषमुक्त उत्पादन घेणं ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता याला जमीन जर विचार केला किंवा हवामान जर विचार केला, त्याला उष्ण, कोरडे, भरपूर सूर्यप्रकाश लागतो, दमटपणा आणि धुकं चालत नाही। 18 ते 32 डिग्री सेंटीग्रेड जर तापमान असेल तर हे पीक चांगलं येतं आणि या पिकासाठी अचानक होणारे तापमानातले बदल हे नुकसानकारक असतात। कलिंगडाची लागवड करायची तर आपल्याला जसं पारंपरिकमध्ये आम्ही वाळूमध्ये घेत होतो, म्हणजे त्याचा अर्थ काय, उत्तम निचऱ्याची जमीन पाहिजे आणि त्यामध्ये हलक्या वाळुकामय जमिनीमध्ये कलिंगडाचं पीक घेऊ। फार जर भारी जमिनीमध्ये जर घेतलं तर वेलीची वाढ जास्त होते आणि ते कायिक वाढ झाल्यामुळं फळाची तेवढी साईज आपल्याला मिळत नाही आणि चुनखडी, खारवट, चिबळ, पाणथळ जमिनीमध्ये कलिंगडाची लागवड करू नये, असं एकंदर हवामान आणि याचा जर विचार केला तर आहे। आता आपल्यासोबत आज आपण ज्यांच्याकडे आवर्जून आलेलो आहे ते शेतकरी आहेत, तर नवनाथराव तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी नवनाथ गरुड, मुक्काम पोस्ट मुखई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मी या ठिकाणी 3 एकर कलिंगडाची लागवड केलेली आहे। त्याच्यामध्ये आरोही, शरयू आणि जन्नत अशा प्रत्येकी 1 एकर नॉन्यू सीड्स कंपनी, तैवानची कंपनी आहे। ही खरबूज कलिंगडामध्ये एक नामांकित कंपनी आहे। ह्या कंपनीचं बियाणं आपण वापरलेलं आहे। आता हे जे कलिंगड आहे हे कलिंगड आपण वेगळ्या सेगमेंटचं आहे, म्हणजे याच्यामध्ये प्रीमियम सेगमेंट म्हणतो आपल्याला। जनरली आपल्याला बाजारामध्ये कलिंगड म्हणजे काळ्या पाठीचं जे कलिंगड असतं किंवा मोठं एक 10-11 किलोचं कलिंगड येतं किंवा एक चट्ट्या पट्ट्याचं एक 12-13 किलोपर्यंत कलिंगड येतं, असं जनरली एक समज आहे। परंतु आता काय झालं, दिवसेंदिवस फॅमिली छोट्या होत गेल्या। 2 ते 3 किलोचं कलिंगडाचं फळ, त्याच्यामध्ये चांगलं शुगर पर्सेंटेज, ज्याच्यामध्ये नॅचरल शुगर असते, असं जर आपण ग्राहकांना जर दिलं तर त्याला ग्राहकांची पसंतीही चांगली मिळते आणि म्हणून मग आम्ही ह्या 5 वर्षापासून नॉन्यू सीडचे वेगवेगळे कलिंगड करतो। आता ह्या कलिंगडामध्ये लक्षात घ्या, आता साईज 2-2 किलोची कलिंगडाची झालेली आहे आपली। 60 ते 65 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वेलाची डेव्हलपमेंट आहे। सरांनी जसं सांगितलं तर मध्यम काळ्या जमिनीमध्ये हेवी टू हेवी लोम सॉईलमध्ये हे कलिंगड पीक चांगल्या प्रकारे येतं आणि आपण याला जी ट्रीटमेंट दिलेली आहे ही विषमुक्त पद्धतीने दिलेली आहे, म्हणजे केमिकल बुरशीनाशकाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केलेला आहे। आणि अजून एक गोष्ट सरांनी सांगितली की हे आपण हिवाळ्यामध्ये कलिंगड केलेलं आहे। त्याचा एकमेव उद्देश असा आहे की जनरली उन्हाळ्यामध्ये हे कलिंगड पीक आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतं किंवा त्याला मार्केट मिळतं, परंतु काय आहे, आता 5 स्टार 3 स्टार हॉटेल, रेस्टॉरंट याच्यामध्ये कलिंगड, खरबूज याची 12 महिने बाजारपेठ उपलब्ध आहे। लक्षात घ्या, 12 महिने बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळं आपल्याला अधिकचे पैसे मिळतात आणि जनरली हिवाळ्यामध्ये हे पीक कोणी घेत नाही, कारण की वेलवर्गीय पिकं शक्यतो हिवाळ्यामध्ये येत नाही।
परंतु चांगले जर त्याचं डेव्हलपमेंट केली, त्याला जर वेळच्या वेळेला न्यूट्रिशन मॅनेजमेंट, अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन केलं आणि आपण मल्चिंग पेपर वापरलाय पहा, 30 त्याच्यावर येऊ आपण. आता मला एक सांगा, तुम्ही 3 एकर क्षेत्र आहे बरोबर आहे कलिंगडाचं. आता ह्या सुरुवातीला लागवड करायच्या अगोदर मग काय रानाची मशागत आणि बेड आणि त्याचं थोडं सांगा ना. लागवड करणं याच्यामध्ये पहिलं क्षेत्र हे नांगरणी करून घेतलं, त्याच्यानंतर रोटर मारला, काकर मारला, शेणखताची भट्टी लावून ठेवली होती आपण. शेणखत, कोंबड खत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया म्हणजे ट्रायको, शोडोमोनास, मायक्रोरायझा हे सगळं त्याच्यामध्ये आपण टाकलं. त्याच्यानंतर 1 महिनाभर भट्टी लावून ठेवली. नंतर आपण शेतामध्ये बेड पाडून घेतले. किती अंतरावर बेड केले? बेड हे 5 फूट अंतरावरती बेड आहेत आणि 1.5 फुटामध्ये रोपं लावलेली आहेत. 5 बाय 1.5 वरती लागवड केलेली आहे आणि पूर्णपणे बेडवरती शेणखत टाकल्याच्या नंतर त्याला परत रोटर मारून पूर्ण बेड तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये रासायनिक खत, निंबोळी पेंट, वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट हे सगळं टाकून बेड तयार करून मल्चिंग पेपर हा 30 मायक्रॉनचा आहे. जनरली तुम्हाला हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस कलिंगडाची लागवड करायची त्यावेळेस मल्चिंग पेपर हा 30 मायक्रॉनचाच पाहिजे, जेणेकरून त्याचं सॉइल टेम्परेचर हे मेंटेन राहील. बरोबर. आता मग तुम्ही जे म्हटले आपले 5 फुटाची बेड आणि 1.5 फुटावर लागवड केलेली बरोबर आहे. मग एकरी तुम्ही बी डोबलं होतं का? नाही, आपण रोपं लावली होती. रोपं लावायचं एक बेनिफिट असं आहे की बियाची लागवड असमान अंतराने होते, त्याच्यामुळे काही ठिकाणी बियाणं उगवतो, काही ठिकाणी उगवत नाही. शिवाय हिवाळ्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी बी लागवडीच्या फांद्यात पडायचं नसतं, त्याच्यामुळे आम्ही रोपं लावलेली आहेत आणि एकरी 6,000 ते 6,500 रोपं आपण बसवलेली आहेत. मी 6,500 रोपं वापरलेली आहेत 1 एकरमध्ये. 18,000 ते 19,000 रोपांची लागवड आहे आता. आणि मग याला क्रॉप कव्हर वगैरे लावलं होतं का? नाही, कलिंगड हे वाईल्ड सेगमेंटमध्ये येतं. जनरली कलिंगड सारख्या पिकाला क्रॉप कव्हरची गरज लागत नाही. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा 2,000 ते 3,000 रुपये बंडलचा खर्च खूप मंडळी करतात. खरबुजासाठी, मस्क मेलॉनसाठी क्रॉप कव्हर टाकणं कधी चांगलं आहे, परंतु कलिंगडाला गरज नाही. कलिंगड हे ओपन प्लॉटला व्यवस्थित येणारं क्रॉप आहे. नाही, थोडं आपण आगाप घेतलं ना म्हणून म्हटलं. थंडीमध्ये ज्यावेळेस आपण कलिंगड करतो त्यावेळेस तुम्हाला सल्फर असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, झिंक असेल, फेरस सल्फेट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं जर व्यवस्थित न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे खतं वेगळी आणि तुम्ही अन्नद्रव्य मूल व्यवस्थापन हा जो पार्ट म्हणतो तो जर व्यवस्थित केला तर थंडीमध्ये पण आपण कलिंगडासारखं क्रॉप घेऊ शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप वर्षापासून शेतकरी घेत आहेत. आता ह्या व्हरायटी जे सांगितल्या त्या नॉन यू सीडच्या कुठल्या व्हरायटी आहेत? हे आरोही, शरई आणि जन्नत व्हरायटी आहे. हिवाळी हंगामामध्ये याच्यामध्ये हिवाळी हंगामामध्ये ह्या शिफारसी आहेत आणि जरी शिफारस कंपनीची नसेल तरी शेतकरी त्यांच्या रिस्कवरती ह्या व्हरायट्या लावू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या प्रीमियम सेगमेंट आहे. प्रीमियम सेगमेंट म्हणजे जर काळ्या पाटीचं किंवा रेग्युलर जे कलिंगड आईस बॉक्स सेगमेंट आहे त्याला जर आजचं मार्केट रेट समजा 20 रुपये आहे तर ह्या व्हरायट्यांना 25 ते 30 रुपये बाजारभाव मिळतात. कारण की याच्यामध्ये शुगर पर्सेंटेज आहे, घराचं प्रमाण चांगलं आहे आणि खाण्यामध्ये अशी अतिशय चविष्ट व्हरायटी आहेत. आणि आपण कसं म्हणतो जनरेशननुसार शेतकऱ्यांनी पण बदललं पाहिजे, तर हे नेक्स्ट जनरेशन व्हरायटी आहेत सगळ्या. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पण त्याचा चांगला फायदा होतो आणि बाजारामध्ये 5 ते 7 रुपयांनी आपलं कलिंगड जास्तच्या भावामुळे गेल्यामुळे जो आपला अनावश्यक खर्च झालेला आहे किंवा समजा आपला थोडा खर्च हिवाळ्यामध्ये जास्तही होतो तो त्याच्यामध्ये कव्हर होऊन पण येतो. तर मित्रांनो, आणखी सुद्धा आपल्याकडं आपण काही एका कंपनीच्या बद्दलच बोलणार नाही. तसा जर विचार केला तर ह्या हंगामासाठी आपल्याकडे सिंजेंटाची शिंबा आहे, सुपर क्वीन आहे, जे की लांबच्या वाहतुकीसाठी चांगले आहेत. त्यानंतर सिंजेंटाचे ऑगस्ट आहे, टिकवण क्षमता चांगली आहे, साखरेचं प्रमाण चांगलं आहे. सुपर किंग आहे. सुपर किंग सिंजेंटाची व्हरायटी ती सगळ्यात जास्त गोड आहे, साखरेचं प्रमाण जास्त आहे आणि सर्वाधिक लागवड त्याच्यात सुपर किंगमध्ये होती सिंजेंटाची. त्यासोबत इंडियनचा ब्लॅक बॉक्स सुद्धा आहे, ह्याला सुद्धा बाजारभाव चांगला मिळतो. त्याच्यानंतर BSFचा म्हणजे नोनियमचा जो आहे मॅक्स, तो पण वाहन चांगला चालतो, तो पण बाजारात गोड चांगला आहे, रुचकर आहे. सिमोनचा बाहुबली पण आहे, हा थोडा मागं पडला आता हिवाळी हंगामासाठी. सिमोन आणि तो कीड रोगाला सुद्धा थोडा बळी पडत नाही, आगाप लावण्यासाठी चांगला आहे तो. त्यासोबत कलेसीडचा मेलोडी आहे, हिवाळी हंगामासाठी तो पण चालतो, ह्याची पण बाजारात चांगली मागणी आहे, मग टिकवण क्षमता चांगली आहे. असे बरेचसे व्हरायटी आहेत जे की शेतकऱ्यामध्ये हे प्रचलित आहेत मी सांगितलेले. आणि आपण तुझे जे म्हणतात ते सुद्धा वाण खूप चांगले आहेत. आता मला सांगा, लागवड केल्यानंतर सुरुवातीला
त्याची काय काळजी घेतली जाते, आळवण्या वगैरे काय करता का? हो, लागवड केल्याच्या नंतर लक्षात घ्या, कलिंगडाचं एक कॅलेंडर ऑपरेशन आपण 60 ते 65 दिवसाचं बनवतो. जनरली थंडीमध्ये जे वॉटरमेलॉन निघतं ते साधारण 75 दिवसापासून तर 90 दिवसापर्यंत हार्वेस्टिंगला येतं. बरोबर. कारण थंडीमध्ये वाढ थोडीशी स्लो असते होते त्याला. क्रॉपची आणि सेटिंग पण थोडंसं लेट होतं. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपण ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, मायक्रोरायझा याचंही ड्रेंचिंग घेतलेलं आहे. मायक्रोरायझा जनरली आपण मुळ्यांची डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर म्हणजे 15 ते 20 दिवसानंतर मायक्रोरायझा देतो आणि सुरुवातीला तुम्हाला ह्युमिक ॲसिड, बाविस्टीन, स्टेप्टोसायक्लिन याच्या आळवण्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 19-19, 12-61-0, 0-52-34 जे काही आपले वॉटर सोल्युबल ग्रेड आहे ते पिकाच्या अवस्थेनुसार आपण शेवटपर्यंत देतो. नाही, आपण जे म्हणले भट्टी लावताना तुम्ही ट्रायको टाकला होता, सुडोमोनास टाकलं होतं. मित्रांनो, जर आळवण्याच करायचे असतील तर तुम्हाला पीक लागल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी भट्टीत लावा. तुम्ही शेणखतात मिक्स करून द्या किंवा ठिबकने 1 लिटर जरी एकरी दिलं तरी तर फायदा आहे. त्याच्यामध्ये मॅट्रायझम आहे, पॅसिलोमायसिस आहे, सुडोमोनास आहे, ट्रायको, त्यासोबत KMB, PSB आणि आझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम हो, किंवा आझोस्पिरिन या सगळ्या बॅक्टेरिया त्या पिकाच्या वाढीनुसार आपण परंतु व्यवस्थित तुम्ही मध्येच काय म्हटले की तुम्ही 22 पण सोडलंय आणि नाही काय आहे, लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस हिवाळी हंगामामध्ये कलिंगड करतो त्यावेळेस पुढे विल्टिंग येण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करताय तर 4 ते 5 दिवस आम्ही गॅप देतो आणि त्याच्यानंतर ट्रायकोशोडोमोनासचं ॲप्लिकेशन करतो. म्हणजे केमिकल आणि जैविक अशा दोन्हीचं जर कॉम्बिनेशन त्यानंतर पुन्हा केमिकल वापरत नाही. परत केमिकल वापरलं तर काहीच राहणार नाही दिल्यात. जमिनीमधल्या ज्या काही बुरशी आपण टाकलेल्या किंवा ते सगळं मायक्रोरायझ आहे तो मरून जातो. आणि हे सगळं करत असताना मध्ये आपण गुळपाणी वगैरे पण सोडतो जेणेकरून त्या बुरशींना वाढण्यासाठी सूक्ष्मजीव वाढतात. सूक्ष्मजीव वाढण्यासाठी एक मीडिया तयार होतो. अशा पद्धतीत त्याचं केमिकल, बुरशीनाशक आणि बायोलॉजिकल फंगिसाइड याचं आपण व्यवस्थित कॉम्बिनेशन करतो. जनरली दोन्ही याच्यामध्ये एक 7 ते 8 दिवसाचा अंतर ठेवला तर काही अडचण येत नाही. शेतकरी जनरली काय होतंय की कमी हंगामाचं पीक आहे, म्हणजे आघात घेतोय आपण, कमी कालावधीचं पीक आहे, त्याच्यामुळे रिस्क नको म्हणून घेतायत. पण जर तुम्ही वर्षानुवर्षे तिथं जर आपण व्यवस्थित त्याला शेणखत जर दिलं तर माझा सल्ला राहील की तुम्हाला केमिकल वापरायची काही गरज नाही, आगाप जरी असलं तर. आता पुढचा जो मुद्दा मला म्हणायचा आहे, ह्याला जे लिक्विड सोडता तुम्ही पुढं, बरोबर, तर त्याचा कसे टप्पे असतात? 19 साधारण कुठल्याही वॉटर सोल्युबल खतांचा एक स्टँडर्ड डोस आहे. 2 ते 2.5 किलो 1 एकरमध्ये दिलं पाहिजे. जनरली काय आता सुरुवातीला किती वेळा देतात तो? साधारण 19-19 एक पहिल्या 15 दिवसाच्या फेजमध्ये घेत जातं. 19-19 आणि 12-61-0 त्याच्यामध्ये नत्र पुरत पालाश असतं, 12-61 फॉस्फरस ऍसिड, मायक्रोन्युट्रिएंटचा एक डोस जातो एकरी 5 लिटरचा. त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आपण एक 5 ते 10 किलो सोडतो. आणि नंतरच्या कॅल्शियम नायट्रेट, मधल्या काळामध्ये फ्रूट सेटिंगच्या काळामध्ये कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन आपण देतो. चिलेटेड बोरॉनची एखादी फवारणी पण आपण त्याच्यावरती घेतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 0-52-34, 13-0-45, 0-0-50 ह्या सुद्धा व्हरायट्या सायमल्टेनियस. 0-0-50 किंवा पोटॅशियम सोनाइट आपला हाच गैरसमज होतो शेतकऱ्यांचा. काही शेतकरी शेवटच्या टप्प्यामध्ये देतात. तसं न करता साधारण एक प्लॉट 30 ते 35 दिवसाचा झाल्याच्या नंतर आपण पोटॅश ग्रेड हळूहळू इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला कलर पण चांगला मिळतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर विल्टिंगची अडचण वाढली तर आपलं फळाला कलर आलेला असतो, त्याच्यामुळे बाजारपेठेमध्ये ते फळ चांगल्या प्रकारे जाऊ शकतं. त्याच्यामुळं पोटॅशयुक्त ग्रेड 31 दिवसापासून तर चालू केलं तरी उत्तम आहे. आगाप लागवडी ज्यावेळेस असतात थंडीमध्ये भुरी येण्याची शक्यता असते आणि आपण जसं म्हटले तसं त्यावेळी जर तुम्ही पोटॅश चांगलं दिलं तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होता. हा सुद्धा त्याच्यात एक टेक्निकल मुद्दा आहे. आता पाणी व्यवस्थापनामध्ये जर विचार केला तर काय केलेलं आहे तुम्ही? कलिंगडाला खूप कमी पाणी लागतं. कलिंगड, खरबूज ह्या पिकांना पाण्याचं प्रमाण अतिशय कमी लागतं. म्हणजे 30 दिवसापर्यंत पहिल्या 15 दिवसामध्ये 15 दिवस 10 ते 15 मिनिटे पाणी प्रति एकर लागतं. त्याच्यानंतर साधारण एक महिन्याचा प्लॉट असताना 25 ते 30 मिनिटं आणि ज्यावेळेस फ्रूट सेटिंग होतं तिथं 40 ते 50 मिनिटं पाणी एका तासाला 1 एकरमध्ये लागतं. साधारण ड्रिपचा प्रेशर 1 kg ते 1.5 kg तुम्ही मेंटेन ठेवला पाहिजे. आणि साधारण ज्यावेळेस 60 दिवसाचा प्लॉट आहे, तुमचा फ्रूटची साईज 1 ते 1.5 किलोची झालेली आहे, त्यावेळेस पण पाणी तुम्हाला 1 ते 1.25 किलोच्या आसपास लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही प्लॉट कटिंग करणार आहेत साधारण त्यावेळेस 1.5 ते 2 तास पाणी भरपूर झालं
खूप कमी पाणी लागतं. लोक असं म्हणतात की ज्याला पाण्याचं गणित कळलं त्याला खरबूज टरबूज जमतं. येस, बरोबर? अगदी बरोबर आहे. हां. कारण की खूप मोजून मापून पाणी या पिकांसाठी द्यायला लागतं. त्याच्यामुळं मग आपली अडचण कमी होते आणि खूप नाजूक पीक आहे कलिंगड आता खरबूज. याला एक लाईन टाकली लॅटरल का दोन? हा, एक सिंगल लॅटरल आणि टाकलेली एकच आहे. ओळीत लागवड केली? एकाच ओळीमध्ये लागवड केली आहे. झिगझॅग वगैरे काय? नाही, काही गरज लागत नाही. एकच ओळ असल्यामुळे काय झिगझॅग पण शेतकरी करू शकतात. आणि एक 20 mm ची लॅटरल टाकलेली आहे. तिचा 4 लिटर पर आवरचा डिस्चार्ज आहे. लॅटरलच्या दोन्ही बाजूला 4-4 बोटावरती आपण कलिंगडाची लागवड केलेली आहे, बरोबर 1.5 बरोबर. फुटाच्या अंतराने. आता मग ह्याला कीड रोगाचं नियंत्रणासाठी काय? कीड रोगाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला आता याच्यात काय ती मर येते. मर येते, तर त्याच्यासाठी तर आपण मरीवरती तर आपण भरपूर चर्चा झालेली आहे. बरोबर बरोबर. तर आता त्याच्यामध्ये घोंगाट येतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस फळं साधारण एक चेंडूच्या आकाराचे असतात त्यावेळेस फ्रूट फ्लाय येते. मग त्याच्यासाठी आपण सिमोडीस औषध आहे मार्केटमध्ये, सापळे आहेत, येलो कार्ड लावलेले आहेत, सापळे ब्ल्यू लावलेले. कार्ड लावलेले आहेत. बरोबर. सगळे सापळे आपण याच्यामध्ये लावतो. हे सापळे कधी लावता तुम्ही? साधारण सापळे ज्यावेळेस प्लॉटची सेटिंग म्हणजे 10 ते 15 दिवसाचा प्लॉट झाल्याच्या नंतर बरोबर. सापळे लावायचे असतात. बरोबर. आणि फळं लागण्यापूर्वी तुमचे फ्रूट फ्लायचे ट्रॅप गेले पाहिजेत. एकरी शेतकरी साधारण 6 ते 7 ट्रॅप लावतात. असं न करता साधारण एकरी 15 ते 20 ट्रॅप लावायचे असतात. पण ते ट्रॅप लावताना शेताच्या आतमध्ये न लावता ते बाउंड्री लाईनला लावायचं, जेणेकरून फ्रूट फ्लाय हे बाउंड्रीवरतीच येईल. तिथं ट्रॅप असल्याच्या नंतर त्या ट्रॅपमध्ये अडकेल आणि तिथंच तिचं जीवनमान संपेल. म्हणजे ती आपलं फ्रूट डॅमेज करणार नाही शेतामध्ये येऊन, एवढी काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची असते. नाहीतर काय होतं, फ्रूट फ्लायचा ट्रॅप आतमध्ये लावला तर ती येता येता 4 फळांना डॅमेज करते आणि मग परत त्या ट्रॅपमध्ये अडकते. आणि मग केमिकलच्या फवारण्या काय? बोरी याच्यामध्ये तुम्हाला 22-3, M45, कर्जेट, कासोबीमायसिन, खालून ॲलिएट, रोको, अँट्राकॉल, स्टेप्टोसायक्लिन, त्याच्यानंतर मेटलॅक्झिल 35%, त्याच्यानंतर आपल्याला अँटीबायोटिक पण याच्यामध्ये वापरायचं असतं. त्याच्यामध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य जे करपा येतात, रोग येतात, त्याच्यामध्ये व्हॅलिडामायसिन आहे, कासोबामायसिन आहे, स्टेप्टोसायक्लिन आहे. असं सगळ्या एकूण किती फवारण्या करता? साधारण एक 10 ते 15 दिवसाला एक फवारणी ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त फवारण्या करायची गरज नाही. आणि क्रॉपला साधारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फार कमी फवारण्या लागतात. ती तुम्ही 15 ते 20 दिवसाला पण करू शकता. ज्यावेळेस फ्रूट सेटिंग होते आणि साईज 1-1.5-2 किलो होते, तर त्या काळात रोगाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह जर फवारण्या 10 दिवसाला 12 दिवसाला जरी घेतल्या तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि आपण सेफ फूडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहतो तर जनरली त्या औषधांची PHI लेवल बघूनच आपण फवारणी करतो. सेटिंगला समजा आता कसं असतंय, सुरुवातीला 15-20 दिवस झाले, 1 महिन्याच्या आत ह्याला फुल लागतं. बरोबर. मग त्याच्या अगोदर आपण म्हणतो की सापळे लावा, म्हणजे फळमाशी सापळे लावा. बरोबर. मग आपल्याला एक माशी पाहिजे असते, कुठली? मधमाशी. आणि एक नको असते. मग त्यावेळेस फवारणीचं किंवा मग ते ह्याच्या बाजूला झेंडू जनरली काय आपण करतो, ज्यावेळेस प्लॉट फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग स्टेजमध्ये, म्हणजे त्याचं सेटिंगच्या अवस्थेमध्ये प्लॉट आहे, त्या काळामध्ये रेड अलर्ट केमिकल कुठल्याही प्रकारचे मारायचे नाही. जनरली ग्रीन झोन मधले केमिकल आपण यूज करू शकतो. आणि सेटिंगच्या मध्ये एक 15 ते 20 दिवसामध्ये मधमाशी ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये ऍक्टिव्ह असते त्या काळामध्ये आपण फवारण्या शक्यतो टाळल्या आणि सेटिंग झाल्याच्या नंतर परत फवारण्या वाढवल्या तरी चालतात. याच्यामध्ये आपण गुळ, पाणी, ताक सगळ्यात महत्त्वाचं आणि विलायची याचं जर द्रावण केलं आणि ते प्लॉटवरती फवारलं तर मधमाशी मुबलक प्रमाणावरती येते. किंवा मग काही मका, झेंडू थोडं बहुत कडक कोपऱ्याला लावलं तर मका जरी लावली तरी चालते. तो IPM प्रॅक्टिसेसचा एक भाग आहे, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. झेंडू जरी लावला तरी चालतो. मकाचा क्रॉप लावलं तर पक्षी त्याच्यावरती पक्षी येऊन थांबतात आणि ते आपल्या क्रॉपमधलं कीटकांचं नियंत्रण करतात. आता एकंदर आपण याचं अर्थशास्त्र बघू. 1 एकरच्या हिशोबाने जर बघितलं तर साधारण 15 किती रोपं होती तुमची लावली? 6,000 रोपं लावली होती. साधारण एक 3 रुपयाला रोप आपल्याला पडलं पोहोच. आणि मला एक सांगा, एका वेलीला किती फळ घेता तुम्ही? साधारण 2 फळांपासनं कमीत कमी 2. आणि वेलीची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर चांगली असेल, आता माझ्या वेलीला 4 किंवा 5 फळं आहेत. त्याचं कारण असं आहे की झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झाली तर त्याला 3 किंवा 4 फळं आपण थोडं अंतर कमी झालं असं वाटत नाही तुम्हाला? हा, अंतर आपण काय म्हणतो 6-7 फुटापर्यंत सुद्धा गेलं चालतं. आता आम्ही पपई इंटरक्रॉपिंग याच्यामुळे केल्यामुळं मध्ये नंतर ज्यावेळेस पपई आपली निघून जाणार आहे त्यावेळेस हा बेड आपल्याला तोडून अर्धा तिकडे लावायचा, अर्धा इकडे लावायचा. पुन्हा बोलू आपण. ओके. तर त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या क्रॉपनुसार आपण त्याचं नियोजन करू शकतो. म्हणजे एका समजा 6,500 जर वेल धरल्या, आपण 5,000 हिशोबाने धरू. बरोबर. आणि मग
2 का 3 फळं येतात, ॲव्हरेजमध्ये किती फळ निघतं? ॲव्हरेज 2 किलोपासून तर 3, 3.5, 4 किलोपर्यंत फळाची साईज आणि होते. एका वेलीला फळं एका वेलीला 2 फळं जरी धरले म्हणजे एका वेलीचे 5 किलो निघतंय माल. हो आरामात निघतो 5 किलो. आणि तो निघला पण पाहिजे. जर तेवढा माल निघाला नाही तर मग शेतकऱ्याला परवडत नाही. आणि मग किती टन होतं हे उत्पादन? साधारण 15 टनापासून तर 25 टनापर्यंत प्लॉट निघतो. हां. आणि एखाद्या शेतकऱ्याचा खूपच चांगला प्लॉट असेल, सेटिंग चांगले असेल तर 30 टनापर्यंत पण एकरी जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी 5,000 रोपं पण लावायची नाही आणि 7,000 पण लावायची नाही. 5.5-6. 6,000 ते 5.5 ते 6,000 रोपं जर लावली, कारण रोपं परत कमी बसली तर उत्पन्नालाही पुढं फटका बसतो. बरं, दोन्ही गोष्टी. आणि जर जास्त दाट लावली तर परत व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते, फक्त पालाच मासतो, फळं भेटत नाही. येस. आता मला सांगा, मग ह्याला एकंदर एकराच्या हिशोबाने सगळाच विचार केला, ठिबक जुनं आहे, नवं आहे, किंवा मल्चिंग आणि मशागतीपासून खतापासून फवारणीपर्यंत आणि रोपाची किंमत, हो. याला एकंदर एकराला किती खर्च येतो? साधारण 1 लाख रुपयापर्यंत याचा ढोबळमानाने खर्च जातो. साधारण एक काही 80,000पासून तर 1 लाख ते 1,20,000 वातावरणावर पर्यंत फरक. वातावरणातील फरक. समजा वातावरण फेवरेबल वाटलं तर आपले 10-20,000 रुपये वाचतात. वातावरण क्रिटिकल झालं, ढगाळ हवामान राहिलं 15 ते 20 दिवस, तर आपले खर्चही वाढतात. त्याच्यामुळे साधारण 1 ते 1,20,000 पर्यंत जातं. आणि याचा ॲव्हरेज जर बाजारभाव पकडला, नाही, तुमचा ॲव्हरेज किती निघतो तुमचा स्वतःचा? 25 टन निघतो. 25 टन. आणि मग ह्या सेगमेंट जे प्रीमियम सेगमेंट आहेत, हां. याचा बाजारभाव काय कुठून कुठपर्यंत राहतो असं? आत्ताचे बाजारभाव हे मार्केटमध्ये कलिंगड खरबुजाची अवेलेबिलिटी नसल्यामुळं मार्केट तेजीमध्ये आहे सध्या. साधारण 20 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत मार्केट क्वालिटीनुसार मालाचे आहेत. परंतु जनरली जर उन्हाळ्यामध्ये एक क्रॉप केलं प्रीमियम सेगमेंटचं आणि आपल्या काळ्या कलिंगडाला जर 4 म्हणजे आईसबॉक्स सेगमेंटला जर 10 रुपये रेट असतील तर याला 15 ते 16 रुपये रेट राहतात. बरोबर. आणि आत्ताचा रेट आपला 25 रुपये किलोनी प्लॉट ऑलरेडी एका चांगल्या नामांकित कंपनीने मागितलेला आहे. आणि आपण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 25 टन आणि 20 रुपये रेट, किती पैसे होते? साधारण याचे ह्या बाजारभावाप्रमाणे 3 लाखापासून तर 5 लाखापर्यंत होतात मालाचे. आणि काही फळं छोटी साईज असतात तर त्याचे वेगळे बाजारभाव त्याचे पण पकडले. वेगळे. हां, म्हणजे आपण 25 रुपये बाजारभाव हा फक्त प्रीमियम सेगमेंट, म्हणजे जे फळं 2.5, 3, 4 किलोपर्यंत झाले त्याच फळाचे आहेत. पण त्याच्या खाली जी फळं येतात त्याचे बाजारभाव परत 10 रुपये, 5 रुपये, 12 रुपये, जसं मार्केट भाव असेल त्यानुसार बदलतात. त्याप्रमाणे. मग तसं पीक उन्हाळ्यात असेल तर 60 दिवसात येतंय. आपण जसं मगाशी म्हणले तसं जर समजा हिवाळ्यात घेतलं असेल, आगाप लागवडी असतील तर 90 दिवसापर्यंत. उन्हाळ्यामध्ये उत्पादन खर्च कमी होतो, तर रेट कमी असतात तरी बाजारभाव चांगला मिळतो, म्हणजे आपल्याला एक ॲव्हरेज मिळतो. आणि थंडीमध्ये रेट जास्त असतात, खर्च थोडा जास्त असतो, पण रेट चांगले असतात. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये कलिंगडाच्या अर्थशास्त्रामध्ये विशेष असा काही फरक पडत नाही. म्हणजे 3 महिन्याचा आपण सर्वसाधारण जर पिरियड धरला, बरोबर, तर सगळा खर्च जाऊन 2-1 लाख रुपये राहतात का? हां, साधारण 1 लाख रुपये तुम्ही खर्च करताय तर 1 लाख रुपयाला 1 लाख रुपये खर्च 2 महिन्यामध्ये शेतकऱ्याला नफा मिळतो अधिकचा. काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. लोक तर म्हणतात शेती परवडत नाही. नाही, 100% परवडती. फक्त त्याच्यासाठी बाजारभाव हा शेतकऱ्यांच्या हातात नाही आहे. फक्त आता हे 10 रुपये कलिंगडाचे बाजारभाव पकडून किंवा 20 रुपये, 25 रुपये बाजारभाव पकडूनचे कॅल्क्युलेशन्स आहेत. उद्या जर रेट डाऊन झाले तर शेतकऱ्याला त्याचा फटका बसतो. ही वस्तुस्थिती खरी आहे, याच्यामध्ये नाकारून चालता येणार नाही. परंतु शेती परवडत नाही हा वेगळा भाग आहे. तुम्ही जर अधिकचं उत्पन्न काढा, रेट जरी डाऊन असले तरी चालणार आहे. म्हणजे तुमचा जिथं 10 टन माल निघतोय तुम्ही तिथं 15 ते 20 टन माल काढा आणि तुमचा जो काही खर्च आहे तो कव्हर करून तुम्हाला 50,000 लाखभर रुपये प्रति एकरी प्रति सीझन मिळून देणारं हे शुअर शॉर्ट क्रॉप आहे. आपला ज्ञानशेतीचा उद्देशच हा असतो की आपण ज्यावेळेस व्हिडिओ करतो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तुम्हाला कलिंगडाची एक PDF मिळेल. PDF ओपन केली की तुम्हाला एक 8-10 पानाचं म्हणजे हवामानपासून ते तुम्हाला कीड रोगापर्यंत नियंत्रण आणि मग कुठलं औषध बाजारात काय नावाने मिळतं आहे, त्याचा रेसिड्यू किती राहतो, हे सगळं आपण शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देतो. आपला व्हिडिओ करण्याचा उद्देश एकच असतो की त्यातले बारकावे शेतकऱ्यापर्यंत पोचावे. फक्त व्हिडिओमध्ये तर सगळे जात नसतात, पण PDF मात्र शेतकऱ्यांनी डाउनलोड करायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे एवढ्यासाठी. आणि आपण जसे म्हटले तसे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आम्हाला ज्ञान घ्यावं लागेल, कौशल्य शिकावं लागतील आणि उत्पादकता वाढवली पाहिजे. बाजाराचं काय आमच्या हातात नाही. तर नवनाथराव, आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञानशेतीच्या वतीने मी धन्यवाद म्हणतो. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.